Namaskar, I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आपण SSC बोर्डाच्या 6वीच्या मराठीचा धडा बघितला. हे खरे खरे व्हावे हा धडा आपण बघितला. आता त्याच्यावरती जे आपल्याला काही प्रश्न उत्तर आहेत किंवा जे काही व्याकरण आहे ते आपण आता बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण सुरुवात करूया ती शब्दार्थाने. ह्या धड्यामध्ये या कवितेमध्ये काही विशेष शब्द जे आलेले आहेत त्याचा आपण कविता शिकत असताना त्याच्याबद्दल आपण बोललोय, पण तरी सुद्धा त्याची एक थोडीशी आपण रिव्हिजन करूया. स्वार होणे, आरूढ होणे किंवा वरती बसणे. विहरणे, आकाशात उडणे किंवा फिरणे, आकाशात फिरणे. क्षितिज, आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखा भास होतो ते ठिकाण. होरायझन, त्याला आपण इंग्लिशमध्ये होरायझन म्हणतो. भरारणारा, वेगाने वाहणारा वारा. हा भरारणारा हा शब्द विशेष करून वाऱ्याला वापरला जातो. भरारणारा वारा, बाकी कशाला हा शब्द नाही वापरला जातो. अलगद, हळूच. अलगद म्हणजे अगदी हळूच. मिश्किल, मिश्किल याचा अर्थ खोडकर, नॉटी. मी तुम्हाला बोलले मिश्किल म्हणजे नॉटी, खोडकर. स्रोत, ज्यापासून मिळते तो मार्ग. स्रोत म्हणजे सोर्स, ज्याच्या पासून आपल्याला एखादी गोष्ट मिळते त्याचा तो स्रोत असतो, त्याचा तो स्रोत असतो ज्या ठिकाणी आपल्याला ते मिळतं. काळोखाला चिरणे, काळोख भेदून जाणे, काळोख संपवणे. काळोख ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रकाशाचा किरण आला की तो काळोख संपतो. एखादी अंधारी खोली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही एक मेणबत्ती किंवा टॉर्च घेऊन गेला तर तिथला अंधार भेदला जातो, अंधार तिथला संपतो. अंधाराला चिरत तो प्रकाश जातो. भास म्हणजे भ्रम. भास म्हणजे आहे असं वाटणं, भ्रम, त्याला भ्रम असा शब्द आहे. आता बघूया प्रश्नोत्तर. कवयित्रीला आकाशात कसे फिरावे वाटते. आपण कविता वाचली तर तिला आकाशात उडावासारखं वाटतंय ना, तर हवेवर स्वार होऊन पक्षासारखे तिला फिरावेसारखे वाटते. हे असं उत्तर झालं. हे आपण उत्तर बघितलंय खरं म्हणजे, परत एकदा आपण रिव्हिजन करतो. कवयित्रीला गवतावर कसे उतरावीसारखे वाटते. पहाटे दवबिंदू होऊन कवयित्रीला गवतावर उतरावेसारखे वाटते. पुढे बघूया. धुके बनून कवयित्रीला काय करावेसारखे वाटते. आता धुकं हे तुम्हाला मी सांगितलं की धुकं कसं असतं, तर ते असं एक आवरण असतं, एक कव्हर असतं. तर तिला काय वाटतं, धुकं बनवून काय करावंसारखं वाटतं. जमिनीवर अलगद उतरावंसारखं वाटतं आणि ती एक आवरण ते पृथ्वीला घालावंसारखं वाटतं. कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावंसारखं वाटतंय. काळोख संपवून तिथे उजेड आणावा म्हणून तिला सूर्यकिरण व्हावंसारखं वाटते. तुमच्या लक्षात आलं असेल कारण आपण हे कवितेमध्ये वाचलेलं आहे. खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा. आता इथे काय कल्पना दिल्या आहेत बरं. या कवितेतल्याच ह्या कल्पना आहेत. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. आता इथे दवबिंदूची हे आहे बरं का, उल्लेख इथे दवबिंदूचा आहे. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतायचं आहे. दवबिंदू होऊन सूर्याच्या उष्णतेने वाफ होऊन पुन्हा दवबिंदू बनावा असा याचा अर्थ आहे. ते मी सांगितलं तुम्हाला. पुढे बघूया. भास नको मज. भास म्हणजे भ्रम. भ्रम हा त्याला पर्यायी शब्द आहे, त्याला पॅरलल शब्द आहे, त्याचा स्वतंत्र शब्द आहे.
भास नको मज तुम्हा सांगतो, हे खरे खरे व्हावे. याला पर्यायी काय दिलेले? निसर्गातल्या रंगात रंगून जावे, हा नाही अर्थ याचा. कोणतीच गोष्ट भासमान नसावी, हा याचा अर्थ नाहीये. तर काय आहे? वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात. प्रत्यक्षात म्हणजे आपल्या त्या लाईफमध्ये आपल्याला प्रत्यक्ष जगता याव्या, असा त्याचा अर्थ होतो. पुढे बघूया. कवितेतून शोधा चंद्राशी खेळणारा भरारणारा वारा. हे आपण बघितलंय. आता इथं अजून काय काय बघायचंय आपल्याला? अवकाशी विहरणारा कोण आहे? अवकाशात विहरणारा कोण आहे? पक्षी. अवकाशी विहरणारा पक्षी. गवतावर उतरणारे हे कोण आहेत? गवतावर कोण उतरतायत? परत परत उतरायचंय बरं का कवयित्रीला. दवबिंदू. गवतावर उतरणारे दवबिंदू. पुढे बघा. धरणीवर उतरणारे कोण आहे? गवतावर उतरणारे दवबिंदू झाले, पण धरणीवरती कोण उतरतं? धुक. फॉग. फॉग धरणीवर येतो ना, जमिनीवर येतो ना, असा पांढऱ्या रंगाचा असा एक छान थर असतो. पुढे बघा. ऊर्जेचा स्रोत असणारा. ऊर्जा कोण देतं? सबंध पृथ्वीला कोण देतं ऊर्जा? सूर्य. ऊर्जेचा स्रोत असणारा सूर्य. काळोखाला चिरणारा सूर्यकिरण. मगाशी मी सांगितलं तुम्हाला की काळोखाला चिरत कसं जातं. तर एखाद्या रूम मध्ये आपण जर बघितलं खूप अंधार आहे आणि त्या ठिकाणी आपण टॉर्च तिथे पाडला, तर काय होतं? अंधार सगळा असा चिरत तो टॉर्चचा प्रकाश पुढेपर्यंत जातो ना, याला चिरत जाणे म्हणतात. काळोखाला चिरणारा सूर्यकिरण. सूर्यकिरण पण असाच आहे बरं का. सबंध पृथ्वीवरती जेव्हा अंधार असतो ना, सबंध पृथ्वी म्हणता येणार नाही, पण आपल्या बाजूला जेव्हा अंधार असतो आणि सूर्य उगवतो, त्यावेळेला त्या ठिकाणी तो सूर्य आपल्याला प्रकाश देतो आणि अंधाराचा नाश करतो. त्यामुळे इथं काय म्हटलंय? काळोखाला चिरणारा सूर्य. पुढे बघा. खरे खोटे याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा. विरुद्धार्थी शब्दांच्या बाबतीत मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलाय, तो तुम्ही जरूर बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे विरुद्धार्थी शब्द दिसतील. काही काही शब्दाला बे लावलं जातं, काही शब्दाला अ लावलं जातं. कसं तुम्हाला आता सांगते. खरे खोटे. खरे आणि खोटे हे विरुद्धार्थी शब्द आहेत. तसंच सत्य असत्य. आता सत्य ह्याला असत्य अ शब्द लावलेला आहे, अ प्रिफिक्स लावलेला आहे, तर त्यामुळं असा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. पुढे बघूया. उजेड काळोख. काही काही शब्द असे असतात की त्यांना स्वतंत्रपणे शब्द असतो विरुद्धार्थाचा. आता इथे तसंच आहे. जसं आपण बघितलं खरे आणि खोटे हे दोन्ही शब्द स्वतंत्र आहेत. त्याला अ किंवा बे किंवा असं काही प्रिफिक्स किंवा सफिक्स काहीच लावलेलं नाही आहे. तर त्यामुळं काय आहे? हे स्वतंत्र शब्द असतात. तसंच उजेड आणि काळोख किंवा प्रकाश आणि अंधार हे असे स्वतंत्र तयार होतात काही शब्द. काही शब्दांना प्रिफिक्स किंवा सफिक्स लावलं जातं. सत्य असत्य मी मगाशी सांगितलं तुम्हाला. घर बेघर. बे लावलं बघा ह्याला, घर आणि बेघर. बेघर, ज्याला घर नाही आहे त्याला बेघर म्हणतात. ज्याला घर आहे ते तो घर असणारा मनुष्य, आणि बेघर म्हणजे ज्याला घर नाही असं. वर खाली. इथे सुद्धा वर आणि खाली हे दोन्ही स्वतंत्र शब्द जरी असले तरी ते विरुद्धार्थाचे आहेत. विरुद्ध अर्थाचे. विरुद्ध असे विरुद्ध म्हणजे काय? अपोजिट्स. हे सगळे अपोजिट्स आहेत. मी झाड झाले तर अशी कल्पना करून 5 ते 6 वाक्ये लिहा. आता झाड झालं तर आपल्याला काय काय करता येईल? झाडाचे उपयोग तुम्हाला याच्यामध्ये लिहिता येतील. आता झाडाचे काय काय उपयोग असतात? आपल्याला अन्न मिळतं, फळं मिळतात, शेल्टर मिळतं, झाडांपासून घरं बनवतात, झाडाच्या लाकडापासून बनवतात,
झाडांपासून, झाडाच्या लाकडापासून पूर्ण लाकडी घरं पण बनवतात बरं का. त्यामुळं घरं बनवणं हे लाकडापासून करता येतं. त्यामुळे मी झाड झाले तर असं जर म्हटलं तरी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील. तर अजून झाडापासून काय काय तुम्हाला करता येईल याची तुम्ही स्वतः कल्पना करून त्याच्यामध्ये ऍड करू शकता. हे शब्द असेच लिहा. असेच म्हणजे काय, या लेसन मध्ये आलेल्या, या कवितेमध्ये आलेले हे काही विशेष शब्द आहेत. ते विशेष शब्द तुम्ही तुमच्या हाताने प्रत्यक्षात लिहिले की ते तुम्हाला अधिक जवळचे वाटायला लागतात. बघा बरं, क्षितिज. क्षितिज, क्षितिज हे कसं आहे, होरायझन, याच्यासाठी हा मराठीतला शब्द आहे. ऊर्जा म्हणजे एनर्जी. मिश्किल म्हणजे नॉटी. हे तुम्ही शब्द असेच लिहायचे. स्रोत, सोर्स, स्रोत. स्वार, सूर्यप्रकाश. सूर्य आणि प्रकाश हा परत जोड शब्द आला बरं का. सूर्य आणि प्रकाश, सूर्याचा प्रकाश, म्हणून तो जोड शब्द तयार झाला. चंद्र, निसर्ग, पुन्हा. आता हे सगळे शब्द तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित छान अक्षरात लिहून काढा बरं का. अक्षर छान पाहिजे, आपल्याला वाचताच राहिलं पाहिजे ना. वेडवाकडं लिहिलं तर वाचता येईल का. त्यामुळं अक्षर छान काढायचा प्रयत्न करा. झुळूक मी व्हावे कवी दा अ कारे यांची कविता मिळवून त्या कवितेचे वर्गात वाचन करा. तुम्हाला बघा ही कविता कुठे मिळते का. आणि ते सुंदर कविता आहे ही, तुम्हाला आवडेल ती कविता. ढगांचे विविध आकार काढा, त्यांना रंग द्या आणि त्या कवितेचे एक एक कडवे सुंदर अक्षरात लिहा. अरे किती छान दिसेल हे असं केलं तर. छान असा ढगाचा आकार काढायचा आणि त्याच्यामध्ये छान ते 4-4 ओळीच्या कविता जी आहे त्याचे 4-4 ओळी छान अक्षरात लिहायच्या. ती सुंदर दिसेल. वेगळ्या वेगळ्या रंगात लिहा तुम्ही. ढगांना एक छान रंग द्या, त्याच्यामध्ये वेगळ्या रंगामध्ये मध्ये छान अक्षरामध्ये ती कवितेचे एक एक कडवं लिहा. त्याला तुम्हाला 6 कडवी मिळालेली आहेत. त्यामुळं 6 ढग काढायला काही हरकत नाही. आणि त्याच्या बाजूला छोटे छोटेसे ढग काढले, कुठेतरी चांदण्या काढल्या, कुठेतरी रंगीत रंगीत अजून काहीतरी पक्षी काढले, किती सुंदर दिसेल. बघा हा, तुम्हाला जमतं का. कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीसारखी वाटतात तसे तुम्हाला कोण कोण व्हावेसारखे वाटते. बघा, काहींना पक्षी व्हावंसारखं वाटतं, काहींना ढग व्हावंसारखं वाटतं, काहींना रेल्वे इंजिन ड्रायव्हर व्हावंसारखं वाटतं. रेल्वे इंजिन ड्रायव्हर, जोरात ती ट्रेन पळते असं व्हावंसारखं वाटतं. काहींना पायलट व्हावंसारखं वाटतं, आकाशात उडावंसारखं वाटतं. पायलट होणं हे सुद्धा पक्षी कसा आकाशात उडतो त्याचा अनुभव घेण्यासारखंच आहे ना हे. पक्षी व्हायचं हा एक वेगळा अनुभव आणि पायलट व्हायचं हा अजून वेगळा अनुभव. बघा तुम्हाला काय काय व्हावंसारखं वाटतं ते तुम्ही छान अक्षरात छान लिहून काढा बरं का. आता पुढे बघूया. सूर्य तुम्ही बघितला असेल, पण नेहमीच बघतो. शाळेत जातो त्यावेळेला सूर्य वरती डोक्यावरती आलेला असतो. संध्याकाळी आपण खेळायला जातो ह्याच्यामध्ये ग्राउंडवर, त्यावेळेला वेगळा दिसतो. ह्या सूर्याचे रंग कसे कसे आहेत हे तुम्ही ऑब्झर्व करा आणि याच्यामध्ये लिहून घ्या. सकाळचा सूर्य जो असतो तो पिवळा दिसतो, पिवळसर दिसतो. नंतर दुपारचा जो सूर्य असतो तो पांढरा दिसायला लागतो. नंतर हळूहळू जसा तो उतरायला लागतो, पश्चिमेकडे जायला लागतो, त्याचा रंग बदलायला लागतो. आणि अगदी जेव्हा क्षितिजाला जवळ येतो त्यावेळेला त्याचा रंग छान ऑरेंज, डार्क ऑरेंजला लालसर दिसायला लागतो. हे सगळे रंग तुम्ही जरूर बघा. आता बघा, मी सर्वनाम ह्याविषयी आता बोलते. सर्वनाम म्हणजे प्रोनाउन. मी तुम्हाला या बाबतीत वेगळ्या ह्याच्यामध्ये वेगळ्या ठिकाणी वेगळ्या व्हिडिओमध्ये याबद्दल मी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण या ठिकाणी आपण त्याचं रिव्हिजन करूया. आता बघा, हसीना खेळाडू आहे, डॅश रोज पटांगणावर खेळते.
आता आपण सर्वनाम कसं वापरायचं? नाम आधी बघायचं. नाम कुठलं? सर्व नाम. आधी नाम बघायला पाहिजे, मग त्याच्याबद्दल काय, कोणता शब्द आपण त्याच्याबद्दल घ्यायचा आहे हे बघता येतं. आता हसीना कोण आहे? मुलगी आहे. तर हसीना, ती हसीना. ती, मी सांगितलं तुम्हाला की ती असलं की स्त्रीलिंग येतं, तो असलं की पुल्लिंग येतं. नाम बघायचं, त्याच्या मागे आपण तो, ती, ते या बाबतीत आपण काय लावू शकतो याचा विचार करायचा. आता बघा, हसीना खेळाडू आहे. पुढे आपल्याला दिलंय ती रोज पटांगणावर खेळते. पुढे बघा, बाईंनी मुलांना खाऊ वाटला. बाईंनी मुलांना खाऊ वाटला. मुलांशी गप्पा मारल्या. मुलांशी कुणी गप्पा मारल्या? बाईंनी. मग बाई कोण आहे? बाई स्त्रीलिंग. स्त्रीलिंग, ती बाई. त्या बाईंना आपण आहोजावं जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्या असा शब्द आपण वापरतो. तर इथे काय वापरता येईल? त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या. पुढे बघा, घरातील सगळे म्हणाले सिनेमाला जाऊ. कोण कोण जाणार आहेत? सगळे. सगळे म्हणजे जे कोणी घरात आहेत ते. कोण म्हणालं? आपण सगळे, आपण सिनेमाला जाऊ. आपण हा शब्द सुद्धा सर्वनाम आहे. जॉनने चहा केला. जॉनने स्वतः चहा केला. स्वतः हा शब्द जॉन साठी आला. जेव्हा एखाद्या नामासाठी शब्द येतो त्यावेळेला त्यांना आपण सर्वनाम म्हणतो. पण सर्वनामाच्या बाबतीत तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, हे लक्षात घ्या. आता काय होईल? एक शब्द आपण समजा घेतला की खडू, तो खडू, आणि ह्याचं प्लुरल काय होईल? ते खडू, ते अनेक खडू. आता ते इथं जर आलं तर ह्याला आपण काय म्हणणार? नपुसकलिंग नाही म्हणणार. तो खडू जो असतो तोच खडू इथे पुढे आलेला आहे. ते फक्त प्लुरल झालं एवढंच, पण त्याचं लिंग तेच राहतं. त्यामुळे इथं कन्फ्युजन होऊ शकतं. ते खडू आपण म्हटलं की आपण म्हणणार की ते नपुसकलिंग असायला पाहिजे, तर नाही. हे फक्त अनेक वचनासाठी तिथे ते हा असा शब्द वापरलेला आहे, पण मूळतः ते पुल्लिंगच आहे आणि आपण तिथे पुल्लिंगच लिहायचं. अशा ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. जेव्हा मी लिंग या बाबतीत व्हिडिओ बनवला त्या ठिकाणी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की तिथे कन्फ्युजन काय होऊ शकतं. तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, तुम्हाला त्याचा खूप चांगला उपयोग होईल. खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा. सर्वनाम म्हणजे आता तुम्हाला काय हे माहिती झालंय. सर्वनाम 3 लिंगामध्ये येतं. एक पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग. हे सर्वनाम नाम जसं असेल, नाम जर पुल्लिंग असेल तर त्याला सर्वनाम पुल्लिंगच येणार. नाम जर स्त्रीलिंग असेल तर त्याला सर्वनाम स्त्रीलिंगच येणार. नाम जर नपुसकलिंग असेल तर त्याला सर्वनाम हे नपुसकलिंगच येणार. मग ते कुठल्याही प्लुरल किंवा सिंग्युलर कशामध्येही असलं तरी त्याचं सर्वनाम ते त्याप्रमाणच, त्या लिंगाप्रमाणच असणार, हे लक्षात घ्या. डॅश गावाला जा. आता इथे तुम्ही गावाला जा असं म्हणता येईल आपल्याला. आईने डॅश डबा भरून दिला. आईने तिचा डबा भरून दिला. आज डॅश खूप मजा केली. आज आम्ही खूप मजा केली. दादा धावपटू आहे, तो रोज पळतो. आता दादा बद्दल आपण वापरणार आहे ना इथे, म्हणून तो. दादा हा पुल्लिंग आहे. अनेक मुले असतील आणि ती मुले असं जरी म्हटलं आणि ती मुले म्हटलं तर तुम्ही स्त्रीलिंग म्हणू नका बरं का ह्याला. ती हे प्लुरल साठी वापरलंय, पण लिंग पुल्लिंगच आहे. ती मुले, ती मुले असं जेव्हा वापरतं त्यावेळेला आपण ती म्हटल्यानंतर लगेच त्याला स्त्रीलिंग म्हणायचं नाही. तर ते काय करायचं?
मूळ शब्द कशात आहे, कुठल्या लिंगामध्ये आहे हे बघून त्याला सर्वनाम लावायचं. डॅश बाळाला मांडीवर घेतले, तिने बाळाला मांडीवर घेतले. ह्या कंसामध्ये आपल्याला हे सगळे सर्वनामं दिलेली आहेत आणि त्यातलं आपल्याला चूज करायचं आहे. सोपं आहे, दिलेलंच आहे सर्वनाम, तर आपल्याला वेगळा विचार करायची गरजच नाही. फक्त त्या ठिकाणी आपण काय बघायचं, कुठलं इथं सर्वनाम बरोबर सूट होतं. मोत्याने धावत येऊन डॅश स्वागत केले, आमचे स्वागत केले. आम्ही असं सर्वनाम त्याचं आमचे हे रूप झालं आणि आमचे स्वागत केले असं या ठिकाणी येईल. आता सर्वनाम हे तुम्हाला समजलंय, सर्वनाम कसं वापरायचं हेही समजलंय. प्लुरल आणि सिंग्युलर याच्यामध्ये सर्वनामामध्ये जसा फरक पडतो, तो फरक जरी पडला तरी मूळतः जे सर्वनाम आपण वापरलेलं आहे ते लिंगाप्रमाणे वापरायचं. त्या ठिकाणी लिंग कुठलं आहे हेही बघायचं, मग सिंग्युलर आणि प्लुरल कसं वापरायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. तर आपण आता सर्वनाम बघितलं, प्रश्नोत्तरं बघितली आणि हे सगळं छान आपल्याला समजलंय. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.